आपल्याकडे आता पूर्वीसारखी निकोप राजकारण राहिलेलं नाही. मी आता कसं आहे, कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यामधनं राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षांचा निवडणूक आहेत, आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत आता. आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाहीये. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटेन. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अनेक शहरांमधले शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशी बोललो असतो. मी कशासाठी भेटलो तुम्हाला आठवत असेल. मी आता जे भेटलो त्यांना या सगळ्या ह्याच्यामध्ये जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहरांची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आपण बघत नाही. आपल्याकडे काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो. परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे. कळलं का? ते काही बाळसं धरलेलं नाहीये. म्हणजे आपल्याकडे चांगले फ्लायओव्हर्स व्हावेत, चांगले ब्रिजेस व्हावेत वगैरे वगैरे, चांगले व्हावेत ना, परंतु आपण मूळ गोष्टींना आपण हात घालत नाही आहोत. आज काय आहे, संपूर्ण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, सगळ्या शहरांमध्येच खास करून सगळीकडे रिडेव्हलपमेंट सुरू आहेत. म्हणजे जिथे एक 25 माणसं राहत होती, एक 40 माणसं राहत होती, आज तिकडे जवळपास 400 माणसं राहत आहेत. जागा तेवढीच आहे, रस्ते तेच आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज अनेकांकडे अनेक गाड्या आहेत. त्या गाड्या आज पार्किंग मध्ये न जाता आज रस्त्यावरती उभ्या राहतात. बरं, मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नागरिक म्हणून त्याच्यामध्ये मी पण आलो. मी काय वेगळा नाही त्याच्यातनं. परंतु या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक शिस्त आली पाहिजे. आणि या समजा गाड्या पार्किंगचा इतक्या गाड्या रजिस्टर होत आहेत आपल्या प्रत्येक आरटीओ मध्ये, त्या गाड्या रस्त्यावरती येत आहेत. लांब ठेवा आता. त्या गाड्या सेन्सिटिव्ह असतात ना रे बाईक. तुमची काय चिन्ह दिसली पाहिजे यासाठी चालू असतं का तुमचं? त्या गाड्या आज रस्त्यावरती येत आहेत. आज अनेक इमारतींमध्ये गाड्यांचं पार्किंग आहे. त्या पार्किंग मधल्या गाड्या आज कोणाकडे एक गाडी आहे, 2 गाड्या आहेत, त्याची तिसरी गाडी येते, चौथी गाडी येते, ती चौथी गाडी तिकडे पार्किंगला जागा नाही, ती रस्त्यावरती येते. आज रस्ते ट्रॅफिकसाठी आज तयार नाही आहेत. सगळीकडे जॅम होऊन बसलेला आहे. हा प्रत्येक शहरांचा प्रश्न आहे. आणि शहरांमध्ये येणारी जी माणसं आहेत ती थांबत नाहीयेत, गाड्या थांबत नाहीयेत. हे आपण कुठे नेणार आहोत सगळं प्रकरण? आणि आज मागे हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितली होती, आठवतं तुम्हाला? त्याच्यानंतर मी पत्रकार परिषद घेतली होती. तीच गोष्ट मी आता त्यांच्या कानावरती घातली. ही गोष्ट त्यांनी लगेच ताबडतोब त्या भूषण गगरांना फोन करून त्यांनी सांगितलं की काय करायला पाहिजे ते सगळं करा. आज गाड्या पार्क असतात, कुठेही गाड्या पार्क असतात. आज डबल पार्किंग करतात. हे तुमचे कोणते ओला उबरवाले आले त्यांना तर काय अक्कलच नसते. त्याच्या अनेक लोक अशी असतात की त्यांना बाबा ते कुठेही गाड्या पार्क करून बसतात. आणि त्यांना समजण्यापेक्षा मला असं वाटतं एकदा एका गोष्टीची शिस्त आली की त्यांनाही समजेल की कुठे गाडी पार्क करायची आणि नाही भरायची. आणि म्हणून मी ते मागे जे सांगितलं होतं की लाल आणि काळा पट्टा तुमचा ह्याला फुटपाथला, त्याच्यावरती तुम्ही नो पार्किंग टाका. पिवळा आणि काळा असेल तिकडे पार्किंग टाका. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही त्या लोकांना काही पनिशमेंट नाही लावली किंवा तुम्ही चुकीच्या ठिकाणी पार्क केलं तर बाबा 5,000 रुपये तुम्हाला दंड बसेल, किंवा डबल पार्किंग केलं तर 10,000 रुपये दंड, ही भीती जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत शहरांना शिस्त येणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या कानावरती घातल्या. परंतु आपल्याकडे कसं होतं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी आपल्याकडच्या लोकांचा विश्वास बसत नाही. नाही काहीतरी असणार, ह्याच्यामध्ये पण काहीतरी असणार तर असणार. मग तुम्हाला काय चर्चा करत बसा. मी जो गेलो होतो ती ह्या गोष्टींसाठी गेलो होतो. त्यांच्याकडे ते सगळे परत अख्खी फाईल दिलेली आहे. ती संपूर्णपणे त्यांनी त्या गगरांकडे पाठवली आहे. पुढचं काय होईल ते मला असं वाटतं गगरांना विचारा. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।